नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इन्फॉर्मेशन बघा कशी दिलेली आहे. इफ जी इज द इनव्हर्स ऑफ फंक्शन एफ असं सांगितलेलं आहे त्याच्यात. याचा अर्थ आपल्याला जी ऑफ एक्स कसं घ्यावं लागेल ते बघा. जी इज इनव्हर्स ऑफ एफ म्हणजेच जी इक्वल टू किंवा जी ऑफ एक्स घेऊया आपण त्याला. जी ऑफ एक्स इक्वल टू इनव्हर्स ऑफ एफ. बघा त्या वाक्याचा अर्थ असा होतोय. मग हेच आता जर आपण पुढे सोडवलं तर हे एफ इकडं घ्या म्हणजेच हे काय होणार. एफ ऑफ जी ऑफ एक्स होणार. दिस इज इक्वल टू इकडल्या बाजूला फक्त एक्स शिल्लक राहील म्हणजे हे एफ इनव्हर्स इकडे आहे त्याला अलीकडे घेतलं ते असं तयार होईल. त्यानंतर त्यांनी सांगितलंय एफ डॅश एक्स एक दिले बघा. एफ डॅश एक्स सांगितलेलं आहे 1/1 प्लस एक्स रेस टू 7 आणि विचारले काय जी डॅश एक्स इक्वल टू ही व्हॅल्यू त्यांनी विचारले. ते बघूया तयार करू आपण त्याला काय काय होते आपलं. बघा तर याची डेरिव्हेटिव्ह घेतोय पुढे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे काय होणार. एफ डॅश येणार पहिल्यांदा जी ऑफ एक्स आणि परत या जी ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार जी डॅश एक्स आणि उजव्या बाजूला एक्स आहे त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1. मला फाइंड आउट करायचं आहे जी डॅश एक्स. मग जी डॅश एक्स इक्वल टू हे एफ डॅश जी ऑफ एक्स इथे येईल 1/एफ डॅश जी ऑफ एक्स हे असेल. पण त्यांनी एफ डॅश एक्स दिलेलं आहे तिथं परत एकदा मांडून घेतोय. एफ डॅश एक्स त्यांनी असं सांगितलेलं आहे 1/1 प्लस एक्स रेस टू 7. मग एफ डॅश जी ऑफ एक्स म्हणजे काय बदल करावा लागेल. एक्सच्या ठिकाणी फक्त तुम्हाला जी ऑफ एक्स लिहावं लागेल 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 7 आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इथं छेदात वापरायची आहे म्हणजे याचा रेसिप्रोकल करावं लागेल तेच त्याचा आन्सर येणार. मग याचा रेसिप्रोकल केला किती काय राहणार आहे 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 7. मग बघा बरोबर त्यांनी जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठं असं दिसतंय का जरा चेक करूया आपण. त्याला इथे घेतो इथं वरती. इथं सगळे एक्झाम्पल त्याच्यामध्ये जाते. 1 मिनिट फक्त. तर बघा बरं त्याच्यामध्ये कुठं दिसतंय का 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 7. हे बघा इथे ऑप्शन सी. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर येणार ऑप्शन सी. बघा कशा पद्धतीने ते प्रश्न विचारतात. ते थोडं वेगळं आहे. थोडं फर्स्ट टर्म जी फर्स्ट कंडिशन आहे ती फक्त व्यवस्थित समजून घ्या त्याच्यात. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघा. एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ वाय प्लस 1 प्लस y into square root of x plus 1 this is equal to 0. शिवाय x not equal to y सांगितलंय आणि विचारलंय dy upon dx. आता बघा काय करायचं याच्यामध्ये. ह्याला सोडवून घेऊया पहिल्यांदा. ही प्लस टर्म आहे ही पलीकडे पाठवतोय. आहे असं सोडवत बसला तर वेळ लागेल बराच. x into root y plus 1 this is equal to minus y into root एक्स प्लस 1 हे असं येणार. स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करतोय. इथे एक्स स्क्वेअर होणार. इथं स्क्वेअर रूट निघून जाईल. स्क्वेअर केल्यामुळे हे मायनसचा स्क्वेअर तो प्लस होणार.
वायचा पण स्क्वेअर येणार, हे x+1 आहे असं शिल्लक राहील. यांना आत मल्टिप्लाय करा, x²y प्लस x², दिस इज इक्वल टू y²x प्लस y². मग x² आणि y² ह्या दोघांना डावीकडे घेतोय आणि हे अशा ज्या टर्म्स आहेत त्यांना उजवीकडे घेतोय. हे y²x आहे, इकडे एक टर्म आहे अशी याला पलीकडे पाठवा, ते असं होणार. याचे फॅक्टर्स पाडूया आता. डाव्या बाजूला फॅक्टर्स शक्य आहेत, उजव्या बाजूला कॉमन घ्या, म्हणजे इथं असं येणार x+y आणि x-y येणार. याच्यातून आता काय कॉमन घेताय बघा, xy कॉमन घ्या. xy जर कॉमन घेतलं तर इथं y शिल्लक राहील, याच्यात x शिल्लक राहील, ते परत इकडे अलीकडे घ्या. ते इकडे आल्यानंतर मायनस होईल, असं तयार होईल. हे मायनस साइन इथं आत देतोय मी, म्हणजे मला परत कॉमन टर्म घ्यायला जरा बरं जाईल. इथं मी प्लस लिहितोय आणि हे मायनस साइन इथं पुढं या ब्रॅकेटमध्ये देतोय. त्यामुळे काय होणार, तिथली चिन्ह बदलतील आणि याच्यामुळे काय होतंय, आता परत ह्याच्यातून तुम्ही x-y हे कॉमन घेऊ शकताय. आता शिल्लक काय राहणार, x+y प्लस xy दिस इज इक्वल टू 0 हे असं येणार. मग याच्यामधून परत दोन पार्ट तयार होतील, x-y इक्वल टू 0 येणार, और x+y प्लस xy दिस इज इक्वल टू 0 या पद्धतीने येईल ते. आता याच्यामध्ये त्यांनी एक वरती कंडिशन सांगितलंय बघा, ती कंडिशन जरा तेवढी फक्त व्यवस्थित बघून घ्या. काय कंडिशन होती जरा चेक करूया आपण. इथं बघा, इथं सांगितलंय x नॉट इक्वल टू y सांगितलंय. जर x नॉट इक्वल टू y असेल तर x-y नॉट इक्वल टू 0 असणार आहे. मग इथं x-y इक्वल टू 0 आलंय बघा, त्यामुळे हे ऍप्लिकेबल नाही, ह्याला इथं सोडून द्यायचं. राहणार आहे काय शिल्लक मग तुमचं, x+y प्लस xy दिस इज इक्वल टू 0. याच्यातून सुद्धा मी y कॉमन घेतोय, म्हणजे शिल्लक राहील 1+x दिस इज इक्वल टू 0. याच्यावरून हे x पलीकडे पाठवतोय, आता ह्याला इथंच ठेवलं, हे x इकडे येईल, इकडे आल्यानंतर ते मायनस होईल. मग याच्यावरून y इक्वल टू काय येणार बघा, मायनस x अपॉन 1+x. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इथं कोशंट रूल तुम्हाला वापरावं लागेल, dy अपॉन dx इक्वल टू, त्याचा लसावी येणार 1+x चा स्क्वेअर. हे 1+x वरती घ्या, x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 मायनस, आता यातलं एक मायनस एक राहिले बरं का पुढे, त्याला आपण घेऊया आता, मायनस x ऍज इट इज आणि 1+x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. इथं मी थोडस पुढं त्याला ऍडजस्ट करतोय, हे पण जरा काढून टाकतोय. लक्षात आलं ते बरं झालं, नाहीतर परत ऑप्शन मध्ये आणि परत चुकीचा ऑप्शन कुठला तरी सिलेक्ट होईल. बघा, हे मायनस पुढचं जे आहे ते राहिलं होतं, ते आता इथं दिलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू, हे मायनस 1-2 मिनिटं तसंच ठेवतोय, छेदामध्ये 1+x चा स्क्वेअर ऍज इट इज ठेवा. इथं सिम्प्लिफाय करून घ्या, हे येणार 1+x -x, हे कॅन्सल होईल आणि याचं फायनल आन्सर येईल -1 अपॉन 1+x ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यांनी जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये असा कुठला ऑप्शन आहे का ते तेवढं फक्त बघून घ्या आणि मग त्याचा आन्सर मांडून टाका. तिथं चेक करूया त्याच्यात गेलं ते. इथं आहे बघा, हा ऑप्शन आहे बघा तसा.
ह्याचं आन्सर येतंय ऑप्शन बी. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a मायनस एक्स डिव्हायडेड बाय a प्लस एक्स असं आहे. आणि त्यांनी डेरिव्हेटिव्ह त्याची विचारलेली आहे. या प्रकारचं एक्झाम्पल आलं की काय करायचं सांगितलेलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये बघा a इक्वल टू a मायनस एक्स आणि a प्लस एक्स असं जर दोन टर्म्स तुम्हाला दिसत असतील तर त्याच्यामध्ये पुट x इक्वल टू a कॉस थिटा. बघा या प्रकारचंच 1 मायनस एक्स आणि 1 प्लस एक्स पण होतं. त्याच्यामध्ये आपण फक्त x इक्वल टू कॉस थिटा वापरलं होतं, म्हणजे a ची व्हॅल्यू तिथं 1 घेतली होती. याच्यावरून कॉस थिटा काय होईल बघा तयार. कॉस थिटा इक्वल टू येणार एक्स अपॉन ए आणि थिटा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए असं येणार. ही जी रूट मधली जी टर्म आहे ती पहिल्यांदा तेवढी सेपरेट सोडूया. रूट पण नकोच आता घ्यायला बरोबर. ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स म्हणजेच हे काय होणार, ए मायनस ए कॉस थिटा डिव्हायडेड बाय ए प्लस ए कॉस थिटा. सिम्प्लिफिकेशन काय होणार बघा, ए कॉमन घ्या त्याच्यातून, इथं येणार 1 मायनस कॉस थिटा, इथं पण ए कॉमन घ्या, इथं येणार 1 प्लस कॉस थिटा. याच्यामध्ये हे ए ला ए कॅन्सल केलं, 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा, अँगल हाफ करून घ्या, फॉर्म्युले वापरायचे आहेत. 1 प्लस कॉस 2 थिटा ते येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. दिस इज इक्वल टू, हे 2 ला 2 कॅन्सल होईल आणि इथे येणार tan स्क्वेअर थिटा अपॉन 2 येणार. आता हीच टर्म वर्गमुळाच्या आत वापरायची आहे. ह्याला जर मी वर्गमूळ टाकलं इथं तर याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे आत्ताच आपण. दिस इज इक्वल टू हे येणार tan थिटा अपॉन 2. आता ही व्हॅल्यू इथं वापरायची आहे परत. त्यांचं y इक्वल टू जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू वापरूया. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a मायनस एक्स अपॉन a प्लस एक्स. दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan थिटा अपॉन 2 येणार, म्हणजेच काय येणार, हे थिटा अपॉन 2 येणार. पण थिटा तयार आहे इथं, मग ती व्हॅल्यू तेवढी त्याच्यामध्ये वापरून घेऊया आणि बघूया त्याचं काय तयार होते. थिटा कॉस इनवर्स एक्स अपॉन ए आहे, हे 1/2 पुढे ठेवतोय आणि इथे घेतोय कॉस इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. तर त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx इक्वल टू, हे बघा इथं या टर्मची डेरिव्हेटिव्ह घ्यायची मला. ते 1/2 तसंच ठेवा. कॉस इनवर्सची डेरिव्हेटिव्ह येते मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि परत या एक्स अपॉन ए ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, ती विसरते, ते येणार 1 अपॉन ए. मग याला परत सिम्प्लिफाय केलं पाहिजे. हे मायनस पुढे घ्या, हे 2 पुढे घेतो इथं रूटच्या, 1 अपॉन 2 रूट, याचा लसावी येणार ए स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन ए, हे असं होणार. मग इथं ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार ए, ते जाणार वरती, मायनस 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर,
हे एक लिहायचं इथं वरती, 1 मिनिट फक्त. इथं ए घेतोय, हे ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए, ते ए वरती येणार आणि इथं 1/a. ह्याच्यातलं ए ला ए कॅन्सल होईल. फायनल आन्सर -1/2 रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग त्याच्यामध्ये कुठला ऑप्शन आहे ते तेवढं जरा बघून घ्या. चेक करा आता कुठलं ऑप्शन येतंय. हे आन्सर आहे त्याचं. -1/2 रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपण इथं लिहायला चुकलंय बघा पुढच्या स्टेपला. त्यामुळे हे ऑप्शन असतात ते एका दृष्टीनं बरोबरच असते. हे बघा इथं लिहिलंय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इथं आपण चूक केलेली आहे. 1 मिनिट. आता हे करेक्ट होईल ऍडजस्ट त्याच्यात. आता ह्याच्यात ऑप्शन बघा बरं कुठला आहे तो. हाच आहे बघा ऑप्शन. -1/2 रूट हे येते बरोबर. हे त्याचं करेक्ट आन्सर येते. नेक्स्ट एक्झाम्पल. x इक्वल टू a इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस थीटा साइन थीटा आणि y इक्वल टू a इंटू ब्रॅकेट साइन थीटा मायनस थीटा कॉस थीटा. आणि त्यांनी विचारले डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. पहिलं डी वाय अपॉन डी एक्स काढू, त्यानंतर त्याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली की तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल आणि त्याच्यात थीटा इक्वल टू π/4 हे त्याच्यामध्ये वापरायचं आहे. मग आन्सर चेक करा. मग पहिलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, डिफरन्शिएटिंग एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थीटा. काय येते बघा, dx अपॉन डी थीटा इक्वल टू ए आहे असंच कॉन्स्टंट राहील. कॉस थीटाची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन थीटा प्लस इथं तुम्हाला प्रोडक्ट रूल वापरावं लागेल थीटा आणि साइन थीटा मध्ये. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. थीटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा ती येणार 1. हे मायनस साइन थीटा प्लस साइन थीटा हे कॅन्सल होईल. शिल्लक राहणार ए इंटू थीटा इंटू कॉस थीटा. हे असं शिल्लक आहे. हे झालं dx अपॉन डी थीटा. आता इकडं y ची डेरिव्हेटिव्ह घेऊया. dy अपॉन डी थीटा हे आहे असंच. साइन थीटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा मायनस, आता पुढं कॉस थीटा मायनस येणार त्याची डेरिव्हेटिव्ह कुठेतरी, त्यामुळे इथून पुढं ब्रॅकेट टाकूया त्याला आपण व्यवस्थितपणे. काय काय होणार बघा, थीटा इंटू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज कॉस थीटाची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन थीटा प्लस कॉस थीटा आहे असंच आणि थीटाची डेरिव्हेटिव्ह येणार 1. हे एकाच ब्रॅकेटमध्ये आहेत दोघं पण. याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया आता. dy अपॉन डी थीटा इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट हे कॉस थीटा तसंच ठेवा. आता हे मायनस साइन आत पाठवा. मायनस साइन आत पाठवल्यानंतर इथं मायनस मायनस प्लस थीटा इंटू साइन थीटा आणि हे मायनस पुढं द्या म्हणजे तिथं होणार ते मायनस कॉस थीटा. हे कॉस थीटा हे मायनस कॉस थीटा कॅन्सल होईल आणि dy अपॉन डी थीटा फायनल किती येते बघा, ए थीटा इंटू साइन थीटा येते. मग मला पाहिजे आता dy अपॉन dx. dy अपॉन dx म्हणजेच dy अपॉन डी थीटा डिव्हायडेड बाय dx अपॉन डी थीटा येणार.
त्याच्यातलं dy अपॉन डी थिटा आहे ए थिटा इंटू साइन थिटा डिव्हायडेड बाय dx अपॉन डी थिटा आहे ए थिटा इंटू कॉस थिटा. मग याच्यामध्ये काय होणार, ए थिटाला ए थिटा कॅन्सल होईल, साइन डिव्हायडेड बाय कॉस ते येणार टॅन थिटा. आता याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची, मग ती जरा काळजीपूर्वक घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे, कारण त्याने आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विचार. त्यामुळे आता ह्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावी लागेल. टॅन थिटाची डेरिव्हेटिव्ह ती येणार सेक्स स्क्वेअर थिटा, आणि या थिटाची आठवणीनं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, ते येणार डी थिटा अपॉन डी एक्स. यालाच मी असं मांडून घेतोय, हे विसरतं बरं का, लक्षात ठेवा. डी थिटा अपॉन डी एक्स हे विसरते, त्याला स्टार मार्क करून ठेवा तिथं. आणि आता डीएक्स अपॉन डी थिटा कुठे आहे बघा बरं, हे बघा इथे लिहिले बघा मी, हे डीएक्स अपॉन डी थिटा ए थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे ह्याचं पाहिजे असलं इथं वरती सुद्धा तुम्हाला ती टर्म दाखवतो, डीएक्स अपॉन डी थिटा बघा इथे ए थिटा इंटू कॉस थिटा. तेच आता तिथं आपल्याला वापरावं लागेल. वन अपॉन ए थिटा इंटू कॉस थिटा. मग हे काय होणार, याचं सिम्प्लिफिकेशन वन अपॉन कॉस म्हणजे अजून एक सेक थिटा येणार इथं, म्हणजे हे झालं सेक क्यूब थिटा डिव्हायडेड बाय थिटा. ही व्हॅल्यू तुमची तयार झाली. आता याच्यामध्ये व्हॅल्यू वापरायची आहे थिटा इक्वल टू पाय बाय 4. नाउ डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 4. दिस इज इक्वल टू, याच्यात थिटाच्या ठिकाणी पाय बाय 4 वापरायचं आहे. मग सेक पाय बाय 4 त्याचा क्यूब डिव्हायडेड बाय ए ला तसंच ठेवतं, थिटा म्हणजे परत कोण, पाय बाय 4. आता सेक पाय बाय 4 पाहिजे. कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू आहे 1/√2, त्याचा व्यस्त म्हणजे इथे येणार √2, त्याचा क्यूब येणार डिव्हायडेड बाय ए इंटू पाय बाय 4 येणार. याचं सिम्प्लिफिकेशन हे 4 वरती जाईल, तोपर्यंत √2 3 वेळा प्रोडक्ट मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं सिम्प्लिफिकेशन होणार 2√2 डिव्हायडेड बाय मध्ये पाय आणि ए. याचं फायनल आन्सर येते 4 इंटू 2, म्हणजे हे येणार 8√2 डिव्हायडेड बाय पाय इंटू ए. असा कुठला ऑप्शन आहे का त्याच्यामध्ये, आपण आता बघूया. ते ऑप्शन घेतो इकडं खाली सेपरेट. परत एकदा त्याला चेक करू व्यवस्थित आपण. हे जरा तेवढे असे उद्योग थोडे करावे लागतात, पर्याय नाही त्याला काय, कारण ते समोरासमोर असल्याशिवाय लक्षात पण येणार नाही काय घ्यायचं नेमकं ते. मग 8√2 अपॉन पाय ए एवढं येत आहे, हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू ए कॉस लॉग एक्स. आणि हे त्यांनी विचारलेलं आहे. पुढे त्यांनी एक टर्म तयार करून दिलेले आहे, त्याच्यातलं ए बी आणि सी हे फाइंड आउट करायचं आहे. ए हिता आहे, बी हिता आहे आणि सी हिता आहे. त्याच्यामध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिसते, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिसते. तिथपर्यंत तरी पहिल्यांदा जाऊया आपण, मग त्याच्यानंतर बघू पुढं काय काय येते ते. त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह याचे dy अपॉन dx इक्वल टू ए आहे असंच ठेवा, कॉस्टची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन
लॉग एक्स येणार, म्हणजे ही कॉस्टची डेरिव्हेटिव्ह झाली. आता लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे, ती येणार 1/x. पूर्ण इक्वेशनला मी एक्स न मल्टिप्लाय करू, मग एक्स ने याला मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला, तर इथे येणार एक्स इंटू dy/dx येणार. दिस इज इक्वल टू, इथं काय शिल्लक राहील, -a साइन लॉग एक्स, हे असं शिल्लक राहील. आता याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह इथं प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्हची परत पुढे डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, म्हणजे एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1. उजव्या बाजूला मायनस आहे तसंच ठेवा. आता साईनची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस, च्या पुढं लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/x. आता परत एकदा पूर्ण इक्वेशनला एक्स न मल्टिप्लाय करायचं. एक्स न मल्टिप्लाय केलं की इथं काय येणार, इथं येणार x² d²y/dx². त्यानंतर इथं पण एक्स न मल्टिप्लाय करावं लागेल, एक्स इंटू dy/dx. त्यानंतर इथं एक्स न मल्टिप्लाय केलं की हे छेदातलं एक्स कॅन्सल होईल, -a कॉस ऑफ लॉग एक्स हे असेल. आता हीच टर्म इक्वेशन 1 मध्ये आहे का तेवढं फक्त बघू. बघा इथं काय आहे इक्वेशन 1, a कॉस लॉग एक्स म्हणजेच y, ते इथं वापरतो. म्हणजे इथं असेल x² d²y/dx² प्लस x इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू -y येणार. ते -y इकडे घ्या फक्त, x² d²y/dx² प्लस x इंटू dy/dx. ते -y इकडे आल्यानंतर प्लस y होईल. दिस इज इक्वल टू 0. त्यांनी जे विचारलंय ते आता घेऊया इथं आपण त्याला खाली, आणि मग कंपॅरिझन करून घेऊ त्याचं काय काय येते ते. बघा हे आणि फायनल इक्वेशन आपल्याला चेक करायचं आहे. त्यांनी कसा प्रश्न विचारलेला आहे तो बघा. त्यांनी विचारले ए काय आहे, बी काय आहे आणि सी काय आहे. ए, बी आणि सी. मग ह्याच्यात चेक करा बरं काय येते. ए आहे इथं आहे, बी इथं आहे आणि सी इथं आहे. याचा अर्थ ए x² येते, बी एक्स येते आणि सी ची व्हॅल्यू y येते. मग या पद्धतीचं ऑप्शन बी आहे, ते त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय, क्वेश्चन नंबर 4. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू साइन ऑफ 2 tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट मध्ये 1 - x अपॉन 1 + x. हे आपण मगाशी a - x अपॉन a + x असं सोडवलेलं होतं, आणि इथं फाइंड आउट करायची आहे त्याची डेरिव्हेटिव्ह. परत एकदा तशीच सबस्टिट्यूशन करा आणि फक्त पहिल्यांदा रूटच्या आतली टर्म मी सोडवून घेतोय. आता इथं सबस्टिट्यूशन तुम्हाला करावं लागेल. पुट x इक्वल टू कॉस थिटा, त्याच्यावरून थिटा इक्वल टू येणार कॉस इनवर्स x. आता ही जी स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जी टर्म आहे ती वेगळी मांडून घेतो इथं.
1 मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा येते 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 आणि 1 प्लस कॉस 2 थिटा येते 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. साइन स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ते येणार tan स्क्वेअर थिटा अपॉन 2. ही व्हॅल्यू इथं वापरायची आहे. त्यामुळे y इक्वल टू काय काय होणार बघा. साइन ऑफ 2 tan इनवर्स आणि रूट मध्ये ही टर्म येणार tan स्क्वेअर थिटा अपॉन 2. हे रूट आणि हे स्क्वेअर हे निघून जाईल. दिस इज इक्वल टू साइन 2 tan इनवर्स स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर निघून गेलं की हे असेल. त्यानंतर tan इनवर्स आणि tan हे काढून टाका म्हणजे इथं काय शिल्लक राहील. साइन ऑफ 2 इंटू थिटा अपॉन 2. हे 2 कॅन्सल होईल. इथं काय शिल्लक राहणार बघा. y इक्वल टू साइन थिटा. मग आपण सबस्टिट्यूशन काय केलं होतं आठवते का बघा. x इक्वल टू कॉस थिटा केलं होतं. त्याच्यावरून थिटा इक्वल टू काय आलेलं आहे. कॉस इनवर्स एक्स. पाहिजे असली तर वरती बघून घ्या आणखी एकदा. बरोबर येत आहे. थिटा इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. ही व्हॅल्यू आता इथं वापरायची परत एकदा. therefore y इक्वल टू साइन ऑफ कॉस इनवर्स एक्स ना. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू. आता इथं साईनची डेरिव्हेटिव्ह येणार पहिल्यांदा. मग साईनची डेरिव्हेटिव्ह काय येणार. कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स होणार आणि या कॉस इनवर्स एक्सची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. ते येणार मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर होणार. त्यानंतर कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स हे निघून जाणार. इथे येणार एक्स फक्त एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हे मायनस त्याला इथं पुढे लिहितोय. हे येईल त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू साइन स्क्वेअर कॉट इनवर्स स्क्वेअर रूट 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स हे असेल. हे दिलेलं आहे त्याने. आता याची dy अपॉन dx ही डेरिव्हेटिव्ह काढायची. मग परत एकदा इथं तशीच टर्म तुम्हाला दिसत आहे. 1 प्लस एक्स 1 मायनस एक्स. मग अशी 1 मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस एक्स टॅन थिटा अपॉन 2 आलं होतं. आता याचं कॉट थिटा अपॉन 2 येते का आणि एकदा चेक करू. किती वेळा होते सोडवून तुमचं तुम्हीच बघा आता ते. याच्यामधलं सबस्टिट्यूशन आहे एक्स इक्वल टू कॉस थिटा. therefore थिटा इक्वल टू होणार कॉस इनवर्स ऑफ एक्स. याच्यामध्ये मी वापरतोय 1 प्लस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस एक्स म्हणजेच हे काय येणार 1 प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस कॉस थिटा. 1 प्लस कॉस 2 थिटा हे येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 आणि 1 मायनस कॉस 2 थिटा ते येणार 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. इथं 2 ला 2 कॅन्सल होईल. कॉस स्क्वेअर डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ते येणार आहे कॉट स्क्वेअर थिटा अपॉन 2 हे असेल.
याचं परत स्क्वेअर रूट मध्ये पाहिजे. मग आता याच्यामध्ये येतोय डायरेक्ट इथं. बघूया काय काय तयार होते तिथं. देअरफॉर y इक्वल टू साईनचा स्क्वेअर, त्यानंतर कॉट इनव्हर्स आणि रूट मध्ये ही टर्म आहे. म्हणजे हे रूट मध्ये येणार कॉट थीटा अपॉन हे असेल कॉट स्क्वेअर थीटा अपॉन टू रूट मध्ये आहे. सो दिस इज इक्वल टू साइन स्क्वेअर. इथं बघा काय होणार आता, कॉट इनव्हर्स स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे दोन्ही काढून टाका, हे असेल. मग कॉट इनव्हर्स आणि कॉट हे दोन्ही पण निघून जाते. म्हणजेच हे काय येणार साइन स्क्वेअर थीटा अपॉन टू येणार इथं. आता परत एकदा थीटाची व्हॅल्यू हे बघा इथं आहे, ती व्हॅल्यू इथं वापरली पाहिजे. म्हणजे हे असं येणार साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आहे कॉस इनव्हर्स एक्स अपॉन टू, हे असं आहे. त्याला जरा व्यवस्थित परत एकदा मांडून घ्या, कारण आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे आपल्याला. देअरफॉर y इक्वल टू, याला फक्त मी असं लिहितोय साइन ऑफ हे डिवायडेड बाय टू पुढं काढून घेतोय कॉस इनव्हर्स एक्स आणि त्याचा स्क्वेअर आहे बघा, ते महत्वाचं आहे. या सगळ्याचा तिथं स्क्वेअर आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू, पहिल्यांदा हे एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर दोन पुढे घ्या, त्याची पॉवर एक न कमी करा. हे झालं स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह. आता त्याच्या आत जायचं, पहिल्यांदा घ्यायची साईनची डेरिव्हेटिव्ह, ती येणार कॉस 1/2 कॉस इनव्हर्स एक्स, ही साईनची डेरिव्हेटिव्ह झाली. तर त्याच्याही पुढे जायचं 1/2, परत एकदा ते कॉन्स्टंट आहे त्याला तसंच ठेवा, आणि कॉस इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं बघा, इथं बऱ्याचशा टर्म तयार झालेल्या आहेत, त्याचं सिम्प्लिफिकेशन सुद्धा इंटरेस्टिंग आहे. आता हे काय बघा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा असं येते. म्हणजे इथं 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा तयार आहे. याच्यासाठी मला लिहायचं आहे आता साइन 2 थीटा. यातला थीटा जरा काळजीपूर्वक बघा, थीटा आहे 1/2 कॉस इनव्हर्स एक्स, त्याची दुप्पट करावी लागेल. म्हणजे काय होणार बघा, हे सगळं काढून टाकायचं, फक्त साइन लिहायचं, त्यानंतर पुढं हा 2 लिहायचा आणि त्याच्या पुढं हा थीटा लिहायचा. हा थीटा आहे सगळा 1/2 कॉस इनव्हर्स एक्स हे असेल. त्यानंतर हे पुढचं आहे असंच ठेवतो, तर 1/2 आहे, इथं -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग इथं काय होते बघा, हे 2 ला 2 कॅन्सल होते, आणि इथं dy अपॉन dx इक्वल टू, हे dy अपॉन dx आहे, आपण फाइंड आउट केले ते, इज इक्वल टू, हे काय काय शिल्लक राहते बघा, इथं टर्म येते साइन ऑफ कॉस इनव्हर्स एक्स, त्यानंतर हे 1/2 तसंच ठेवते, ही पण टर्म तसंच ठेवते. आता याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. आता इथं थोडस जरा ही टर्म आपल्याला जरा नीट सोडवावी लागेल. कशा पद्धतीनं सोडवायची आहे ती टर्म जरा बघून घ्या, आणि नंतर आपण ती व्हॅल्यू आपण इथं आणून यूज करणार आहे. मग याच्यामध्ये मी बाजूला घेतोय, डेरिव्हेटिव्ह मध्ये काही करायचं नाहीये, ही एवढीच टर्म आपण सेपरेट घेतोय, आणि एवढ्याच टर्मसाठी कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू टी कन्सिडर करतोय. याच्यावरून एक्स इक्वल टू किती येईल बघा बरं, हे इकडे
हे होणार कॉस टी होणार. यालाच असं लिहितोय बघा. त्यानंतर कॉस स्क्वेअर साठीच लिहायचं 1 मायनस साइन स्क्वेअर टी लिहायचं. आता परत रिव्हर्स सोडवायचं आणि साइन टी काढायचं याच्यातून. इथं स्क्वेअरिंग बोथ साइड करतोय. एक्स स्क्वेअर इक्वल टू इकडलं स्क्वेअर रूट निघून जाईल. बघा लक्षात येते का? याच्यावरून साइन स्क्वेअर टी काढून घेतोय. मग साइन स्क्वेअर टी इकडे घेतलं, एक्स स्क्वेअरला उजवीकडे पाठवा, ते होणार 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग याच्यावरून साइन टी काढून घ्या, वर्गमूळ घ्या त्याचं, ते असं येणार. आणि याच्यावरून टी ची व्हॅल्यू काढा. मग टी इक्वल टू काय येणार? साइन इनव्हर्स ऑफ रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग ही पण टी चीच व्हॅल्यू आहे आणि हिथं पण टी चीच व्हॅल्यू आहे. म्हणजेच तुम्ही आता काय करू शकता बघा, कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू टी आहे आणि टी इक्वल टू हे. मग ती व्हॅल्यू मी हिथं मांडतोय वरती आता. आणि शक्य झालं तर याला फॉर्म्युला म्हणूनच पाठ करून ठेवा, नाहीतर मग हे सिम्प्लिफिकेशन तरी तयार करून ठेवा. मग जिथं कॉस इनव्हर्स एक्स आहे तिथं मी हे लिहू शकतो आणि ही व्हॅल्यू हिथं आहे. म्हणजे आता इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय करावे लागतील? चेंजेस करावे लागतील. एक मिनिट, मी इक्वेशन 1 थोडस पुढे घेतो इकडं, कारण हे लागणार आहे आता मला. बदल काय करायचा आहे तो बघा. कॉस इनव्हर्स एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरायची आहे. व्हॅल्यू इथं तयार आहे माझ्याकडे, ती व्हॅल्यू मी इथं वापरणार आहे. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू, हे तुम्ही वरती लिहून ठेवलेलं आहे इक्वेशन नंबर 1. त्याच्यात फक्त आता कॉस इनव्हर्स एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरायची आहे. हे काय होणार? साइन इनव्हर्स ऑफ रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे 1/2 मायनस 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार. इथं साइन आणि साइन इनव्हर्स काढून टाका दोन्ही पण. बाकी सगळं आहे असं लिहून टाका. हे असेल, हे रूट कॅन्सल होईल. त्याचं फायनल आन्सर येणार -1/2. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल असं दिलेलं आहे, y इक्वल टू, आपण त्याला कन्सिडर करूया, tan इनव्हर्स ऑफ रूट एक्स इंटू ब्रॅकेट 3 मायनस एक्स डिव्हायडेड बाय 1 मायनस 3x. आता इथं पहिल्यांदा ऍडजस्टमेंट नीट करून घेऊया. देअरफॉर y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ, त्या रूट एक्स ना आता मल्टिप्लाय करून घ्या, 3 रूट एक्स मायनस एक्स इंटू रूट एक्स डिव्हायडेड बाय 1 मायनस 3x हे असेल. आता इथं सबस्टिट्यूशन तुम्हाला हे टॅन इनव्हर्स दिसते आणि अशा प्रकारचा टॅन 3 थीटा याचा फॉर्म्युला आहे. मग टॅन 3 थीटा इज इक्वल टू 3 टॅन थीटा
मायनस tan क्यूब थीटा डिवायडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा असा फॉर्म्युला आहे तो. आता त्या पद्धतीने जर याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायची म्हटली आपल्याला तर 3च्या शेजारी रूट एक्स आहे, म्हणजे तुम्हाला याच्यात tan थीटा इक्वल टू रूट एक्स घ्यावं लागेल. मग tan स्क्वेअर थीटा काय येईल बघा बरं. tan स्क्वेअर थीटा म्हणजे याचा स्क्वेअर करावा लागेल दोन्ही बाजूचा, त्यावेळेला एक्स येईल. आणि जर मी tan क्यूब घेतलं तर मला काय करावं लागेल, अशा रूट एक्स अशा 3 टर्म मला घ्याव्या लागतील. म्हणजे रूट एक्स इंटू रूट एक्स इंटू रूट एक्स हे असं येणार. त्यापैकी या दोघांचा प्रोडक्ट होईल एक्स आणि एक्स इंटू रूट एक्स हे असं येईल. मग सगळ्या सबस्टिट्यूशन मी इथं तयार केलेल्या आहेत. आता फक्त काय करतोय, इथं ते व्यवस्थित लिहून घेतोय. हिअर पुट रूट एक्स इक्वल टू टॅन थीटा. त्यामुळे थीटा इक्वल टू किती येईल बघा बरं. थीटा येणार टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. मग याच्यामध्ये चेंजेस करून घ्या. देअरफॉर y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3 टॅन थीटा मायनस एक्स रूट एक्स आहे तिथं टॅन क्यूब लिहा. तयार केलेलं आहे सगळं आता त्याच्यामध्ये. डिवायडेड बाय 1 मायनस 3x. एक्स म्हणजेच कोण, टॅन स्क्वेअर थीटा. 3 टॅन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला तयार झाला. मग आता इथं टॅन 3 थीटा लिहूया. फॉर्म्युला सांगितलेला आहे त्याचा. टॅन इनवर्स ऑफ टॅन 3 थीटा येणार. मग टॅन इनवर्स आणि टॅन काढून टाका. हे येणार 3 थीटा. देअरफॉर y इक्वल टू थीटाची व्हॅल्यू तयार आहे 3 टॅन इनवर्स रूट एक्स हे असे येणार. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx इक्वल टू 3 आहे असंच राहील. टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स म्हणजे रूट एक्स, त्याचा स्क्वेअर करावा लागेल, तो येणार एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 2 रूट एक्स. म्हणजे हे टोटल असं येईल. अंशामध्ये 3 येणार, छेदामध्ये 2 रूट एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स. हे आहे असं लिहिलं तरी ठेवलं तरी चालते. रूट एक्स न आत मल्टिप्लाय करून घेतलं तरी सुद्धा चालते. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू cos inverse of square root of 1 plus x minus square root of 1 minus x divided by 2 हे असं दिलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा परत एकदा रूट 1 प्लस एक्स रूट 1 मायनस एक्स या पद्धतीने टर्म आलेल्या आहेत. मी तुम्हाला पाठीमागे सांगितले जर रूट मध्ये हे असं काय आलं की सबस्टिट्यूशन काय करायचं आहे. पुट एक्स इक्वल टू ए कॉस थिटा. इथं ए च्या ठिकाणी 1 आहे, मग सबस्टिट्यूशन मध्ये पण तोच बदल करून घ्यायचा. इथं सबस्टिट्यूशन करतोय. पुट एक्स इक्वल टू कॉस थिटा, त्याच्यावरून थिटा इक्वल टू कॉस इनवर्स एक्स येणार. व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरूया आता. देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 प्लस कॉस थिटा मायनस रूट 1 मायनस कॉस थिटा
डिव्हायडेड बाय 2. आता इथं फॉर्म्युले वापरायचे 1 प्लस कॉस 2 थिटा आणि 1 मायनस कॉस 2 थिटाचे. बघा ते काय होणार तिथं फॉर्म्युले वापरल्यानंतर. कॉस इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस कॉस 2 थिटा. अँगल हाफ करायला पाहिजे. एक मिनिट, इथं घ्यावं लागेल थिटा अपॉन 2. तसंच इथं 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 घ्यावं लागेल. डिव्हायडेड बाय मध्ये हे 2 आहे असंच ते ठेवतोय. त्याच्यानंतर आता यांचं स्क्वेअर रूट निघतंय, ते स्क्वेअर रूट घेऊया. कॉस इनवर्स ऑफ इथं रूट 2 तसंच ठेवतो. इथं कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार कॉस थिटा अपॉन 2 मायनस परत एकदा इथं रूट 2 साइन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार साइन थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय इथं 2 येणार. आता इथं अंशातनं रूट 2 हे कॉमन घेतोय. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इथं रूट 2 कॉमन घेतोय. शिल्लक राहणार कॉस थिटा अपॉन 2 मायनस साइन थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय 2 आहे इथं. मग रूट 2 अपॉन 2 हे आपण सोडवलेलं आहे याच्या आधी पण. हेच असं लिहायचं आणि याच्यामध्ये एक रूट 2 तुम्ही कॅन्सल करू शकताय. शिल्लक राहणार 1 अपॉन रूट 2 म्हणजे ही इथं कॅन्सल होऊन छेदामध्ये रूट 2 येणार. कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा अपॉन 2 मायनस साइन थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय रूट 2. आता ह्या रूट 2 न सेपरेट डिवाइड करतोय. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ हे पुढे लिहितोय इथं 1 अपॉन रूट 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2 मायनस 1 अपॉन रूट 2 इंटू साइन थिटा अपॉन 2 हे असं येईल. आता 1 अपॉन रूट 2 1 अपॉन रूट 2 कॉस पाय बाय 4 आणि साइन पाय बाय 4 ह्या दोघांच्याही व्हॅल्यू सेम आहेत. ती व्हॅल्यू येते किती 1 अपॉन रूट 2 येते. इथं आपल्याला कॉस इनवर्स इथं बाहेर दिसते. याचा अर्थ याच्या आत आपल्याला कॉसचा फॉर्म्युला ऍडजस्ट करावा लागेल. मग कसं आलं पाहिजे कॉस कॉस मायनस साइन साइन, कारण कॉसचे फॉर्म्युले त्या पद्धतीनंच आहेत. फॉर्म्युले तेवढे पाठ करा. इथं मी थिटा अपॉन 2 ची टर्म पहिल्यांदा लिहितोय आणि 1 अपॉन रूट 2 साठी कॉस पाय बाय 4 पुढे लिहितोय मायनस इथं पण तसंच करायचंय. हे असे मग हे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी झालं. म्हणजेच हे असं येणार कॉस थिटा अपॉन 2 प्लस पाय बाय 4 हे असेल. याच्यामध्ये परत एकदा हे कॉस इनवर्स आणि कॉस काढून टाका. y इक्वल टू थिटा अपॉन 2 प्लस पाय बाय 4. परत एकदा जरा वरती बघा थिटा काय आहे ते. हे बघा इथं थिटा आहे. थिटा इक्वल टू आहे कॉस इनवर्स एक्स. ती व्हॅल्यू इथं वापरूया या ठिकाणी. therefore y इक्वल टू
कॉस इनवर्स एक्स अपॉन 2 प्लस पाय बाय 4. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू हे 1/2 तसंच राहील. कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि पाय बाय 4 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे याचं फायनल आन्सर येईल मायनस 1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे येईल त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय 1 प्लस 6x स्क्वेअर प्लस cot इनवर्स ऑफ 1 मायनस 10x स्क्वेअर डिवायडेड बाय 7x. तर इथं बघा टॅन इनवर्सचे फॉर्म्युले वापरायचे आहेत. टॅन इनवर्स मध्ये एक टर्म तयार आहे, दुसरी टर्म कॉट इनवर्स मध्ये आहे. त्याला आपण टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट करूया. फॉर्म्युले सगळे पाठ करा, आरामात इझिली ही उदाहरणं जमतात आणि परीक्षेमध्ये येतात, हे महत्वाचं. टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन 1 प्लस 6x स्क्वेअर आणि ह्याला पण टॅन मध्ये कन्वर्ट करून घेतोय. टॅन इनवर्स ऑफ कॉट इनवर्सचं टॅन इनवर्स केलं म्हणजे अंश आणि छेद, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज करून घ्या. फॉर्म्युला आहे त्या प्रकारचा हे असेल. आता याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करावे लागतील. y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, आता इथं बघा इथं 1 प्लस आहे, याचा अर्थ न्यूमरेटर मध्ये अंशात मायनस आलं पाहिजे. दोन संख्या फाइंड आउट करा ज्यांचा प्रोडक्ट 6x स्क्वेअर आणि सबट्रॅक्शन x येईल फक्त. मग ते काय येणार, 3x आणि 2x येणार. म्हणजे इथं तुम्ही घेऊ शकताय 3x मायनस 2x डिवायडेड बाय 1 प्लस 3x इंटू 2x. चेक करून बघा बरोबर येते का ते सोडवून त्याच पद्धतीनं. प्लस टॅन इनवर्स ऑफ, आता इथं आहे 1 मायनस आहे म्हणजे आता अंशात प्लस येणार आणि दोन टर्म अशा पाहिजेत ज्यांचा प्रोडक्ट 10x स्क्वेअर आणि ऍडिशन 7x. मग इथं मी घेतोय 5x प्लस 2x असं करून घेतोय. बघा बरं यांचा प्रोडक्ट 10x स्क्वेअर येतोय का, समेशन 7x येते का. आता फॉर्म्युले तयार झाले, फॉर्म्युला वापरायचं त्याच्यामध्ये आता पूर्ण. इथं काय येणार, टॅन इनवर्स ऑफ फर्स्ट टर्म 3x मायनस अंशात जे चिन्ह आहे तेच घ्यायचं असते, टॅन इनवर्स 2x प्लस इथं पण तसं सेम काम, टॅन इनवर्स 5x प्लस टॅन इनवर्स 2x हे असेल. त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन होईल. हे मायनस टॅन इनवर्स 2x आणि हे प्लस टॅन इनवर्स 2x कॅन्सल झालं. म्हणजेच y इक्वल टू हे एवढं शिल्लक राहील. याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx इज इक्वल टू टॅन इनवर्स f ऑफ x आहे ते 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर आणि या f ऑफ x ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह ते येणार 3 प्लस इथं 1 अपॉन 1 प्लस 5x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x दॅट इज इक्वल टू 5. म्हणजे हे सिम्प्लिफिकेशन करून असं होणार 3 अपॉन
1 प्लस 9x² प्लस इथे येणार 5/1 प्लस 25x². हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ टर्म. बघा अशा पद्धतीने तयार केले ते. सगळ्यात पहिल्यांदा एक मोठं स्क्वेअर रूट आहे, त्याच्यानंतर त्याच्या आत अंश आणि छेद आहेत, परत अंशात अजून एक स्क्वेअर रूट आहे, त्याच्यामध्ये लिहिले 1 प्लस x² प्लस x आहे. त्यानंतर परत छेदामध्ये अजून एक स्क्वेअर रूट आहे, 1 प्लस x² मायनस x अशी टर्म आहे. बघा तेव्हा टर्म व्यवस्थित मांडून घ्या. ज्या अर्थी इथं 1 प्लस x² दिसते, त्या अर्थी इथं तुम्हाला x इक्वल टू टॅन थिटा हेच सबस्टिट्यूट करते. हिअर पुट x इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स x. आता एक एक टर्म त्यातली तयार करून घेतोय. 1 प्लस x² म्हणजेच काय होणार, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू sec² थिटा. त्यामुळे रूट मध्ये 1 प्लस x² असेल तर हे काय येणार, रूट मध्ये येणार sec² थिटा, त्याचं स्क्वेअर रूट येणार सेक थिटा. त्याच्या पुढं आता त्यांनी जी टर्म दिलेली आहे त्याच्यातली जर स्क्वेअर रूटच्या आतली टर्म जर मी तयार करून घेतली, म्हणजे कोण आहे बघा तिथं, रूट 1 प्लस x² प्लस x आहे, डिव्हायडेड बाय मध्ये रूट 1 प्लस x² मायनस x. मग रूट 1 प्लस x² ची व्हॅल्यू आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा येणार, डिव्हायडेड बाय मध्ये अशीच टर्म येणार, फक्त काय येणार इथं मायनस येणार. मग आता हे सेक थिटा म्हणजेच 1/cos थिटा, टॅन थिटा म्हणजे sin/cos, डिव्हायडेड बाय मध्ये असंच येणार 1/cos थिटा मायनस sin थिटा डिव्हायडेड बाय cos थिटा. याला सिम्प्लिफाय करायचं आहे अजून. आता याचं सिम्प्लिफिकेशन काय काय होणार बघा, छेद समान, अंशांची डायरेक्ट बेरीज होणार, 1 प्लस साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा, छेदामध्ये पण तसंच येणार 1 मायनस साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा. इथं कॉस थिटाला कॉस थिटा हे कॅन्सल होऊन जाईल. आता जे शिल्लक राहते ते अजून एकदा मांडून घेतो. इथं 1 प्लस साइन थिटा डिव्हायडेड बाय 1 मायनस साइन थिटा. आता इथली ऍडजस्टमेंट जरा व्यवस्थित बघा, सोप्यात सोप्या पद्धतीनं ऍडजस्टमेंट ह्याच्यात कशी करता येते ते. इथं मी असं मांडतोय 1 मायनस कॉस π/2 प्लस थिटा घेतोय, डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस कॉस π/2 प्लस थिटा. हे जरा नीट समजून घ्या. आता बघा इथे डिवायडेड बाय 2 आहे म्हणजे कॉसचं साइन होणार, आणि π/2 प्लस थिटा याचा अर्थ हे जाते सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह असते, हे कॉस आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर मायनस आहे. मग ते मायनस आणि हे मायनस असं मिळून प्लस होणार. तीच कंडिशन इथं पण आहे, याचा आन्सर मायनस येणार आहे साइन. मग मायनस इथं दिलं, मायनस इंटू प्लस मायनस, ह्याच्यासाठी ही
ऍडजस्टमेंट अशी येईल इथं मी बाजूला लिहून ठेवतोय कॉस π/2 प्लस थिटा दिस इज इक्वल टू मायनस साइन थिटा ते याच्यामध्ये वापरलेलं आहे. आता हे असं करून घेण्यापाठीमागं काय कारण आहे? कारण हे असं जर वापरलं तर हे एक्झाम्पल जास्त सोप्या पद्धतीनं सोडवता येतं. 1 मायनस कॉस 2 थिटा असेल तर तुम्ही वापरू शकताय 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा असेल तर तुम्ही त्याला लिहू शकताय 2 कॉस स्क्वेअर थिटा. अँगल हाफ करून घ्यायचे तेच इथं करून घेतोय आता याच्या पुढं. हे काय होणार 1 मायनस कॉस π/2 प्लस थिटा तर इथं 2 साइन स्क्वेअर आणि या अँगलचं परत हाफ करावं लागेल ते येणार π/4 प्लस थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय मध्ये 2 कॉस स्क्वेअर π/4 प्लस थिटा अपॉन 2 इथं 2 ला 2 कॅन्सल होईल आणि याचं सिम्प्लिफिकेशन काय येणार आहे tan स्क्वेअर π/4 प्लस थिटा अपॉन 2 जरा नीट करून घेतोय फक्त हे असेल. आता तुम्ही हे कशाचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे जरा बघा बऱ्याच स्टेप झालेल्या आहेत तिथं त्याला मी जरा बाजूला काढून घेतोय ही एवढीच टर्म आहे बघा ती त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं आता आपण त्याला मी इकडं खाली घेतोय बघा ही टर्म आहे ती या टर्मसाठी आपण हे सबस्टिट्यूशन केले. आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी कसं दिलेलं आहे ते पण बघूया आणखी एकदा. आता ती टर्म बघा नीट जरा व्यवस्थित असं आहे. मग आता मी फक्त अजून हे बाहेर एक रूट आहे बघा त्या रूट मध्ये ही व्हॅल्यू मला वापरायची आहे. त्यामुळं एक्झाम्पल कसं होणार बघा देअर फोर y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ आता हे बाहेरचं जे मोठं स्क्वेअर रूट आहे ते काढतोय पहिल्यांदा आणि आतली ही जी टर्म आहे ती मी तयार केली ती एवढी येते ती इथं वापरतो. तेव्हा बघा कुठं आणलंय काय काय केलंय ते हे असेल. मग स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर त्यामुळे हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर दोन्ही पण निघून जाईल. हे येणार टॅन इनव्हर्स ऑफ टॅन π/4 प्लस थिटा अपॉन 2 हे असेल. मग हे टॅन इनव्हर्स आणि टॅन हे काढून टाका काय शिल्लक राहील मग π/4 प्लस थिटा अपॉन 2 आता थिटा काय सबस्टिट्यूशन केलं होतं बघा इथे कळते इथं एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स इक्वल टू टॅन थिटा वापरलं होतं आपण तरी पण पाहिजे असलं तर बघून घ्या एकदा शंका नको विनाकारण. बघा पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स. तर तिथं वापरूया आपण ते थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स आणि मग त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. देअरफॉर y इक्वल टू हे π/4 तसंच ठेवतोय प्लस थिटाच्या ठिकाणी लिहायचं आहे टॅन इनव्हर्स एक्स डिव्हायडेड बाय
2 लिहायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ह्याची आता झालं, सिम्प्लिफिकेशन वगैरे सगळं संपलेलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इक्वल टू π/4 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 प्लस हे 1/2 तसंच राहील कॉन्स्टंट, tan इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, त्यांनी कंडिशन अशी दिलेली आहे, रूट y प्लस एक्स प्लस रूट y मायनस एक्स इज इक्वल टू सी असं सांगितलेलं आहे. आणि शो दॅट काय सांगितलेलं आहे ते बघा. हे बरंच वेगळ्या पद्धतीनं काय काय त्यांनी तयार करून दिलेलं आहे. ह्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया डायरेक्ट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याची डेरिव्हेटिव्ह बघा बरं काय काय डेरिव्हेटिव्ह मध्ये. पहिल्यांदा रूट आहे, रूटची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 2 रूट y प्लस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस एक्स. मग y ची डेरिव्हेटिव्ह ते येणार dy अपॉन dx प्लस एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस इथं तसंच येणार. आता रूट परत एकदा रूट आहे, रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट y मायनस एक्स इंटू ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ y मायनस एक्स, y ची डेरिव्हेटिव्ह येणार dy अपॉन dx मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. उजव्या बाजूला c कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आता हितच ह्या 2 न मल्टिप्लाय करून घेऊया. ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं की हे 2 कॅन्सल होऊन जाईल. त्यामुळे आणखीन थोडस त्याच्यातलं कमी करूया गोष्टी. आता ह्या 1 अपॉन रूट वाय प्लस एक्स न आत मल्टिप्लाय करायचं. लक्षात ठेवा 2 न मल्टिप्लाय केलेलं आहे, त्यामुळे हे 2 आणि हे 2 कॅन्सल. इकडे उजव्या बाजूला 0 आहे, त्याला 2 न मल्टिप्लाय केलं तरी ते 0च येणार आहे. यानं आत मल्टिप्लाय करा 1 अपॉन रूट y प्लस एक्स इंटू dy अपॉन dx प्लस 1 अपॉन रूट y प्लस एक्स येणार. प्लस आता 1 अपॉन रूट y मायनस एक्स ना आत मल्टिप्लाय करा 1 अपॉन रूट y मायनस एक्स इंटू dy अपॉन dx मायनस 1 अपॉन रूट y मायनस एक्स दिस इज इक्वल टू 0. आता याच्यात dy अपॉन dx च्या 2 टर्म आहेत, त्याच्यातून dy अपॉन dx कॉमन घेऊया 1 अपॉन रूट y प्लस एक्स प्लस 1 अपॉन रूट y मायनस एक्स इंटू dy अपॉन dx. त्यानंतर विदाउट dy अपॉन dx च्या ह्या 2 टर्म आहेत, ही एक टर्म आणि ही एक टर्म, ह्या दोघांना एकत्र घेतोय 1 अपॉन रूट y प्लस एक्स मायनस 1 अपॉन रूट y मायनस एक्स हे असेल. दिस इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन, याचा लसावी येणार रूट y प्लस एक्स इंटू रूट y मायनस एक्स. यानं इकडं अंशात मल्टिप्लाय करा, ह्या टर्मनं इकडं y मायनस एक्स प्लस रूट y प्लस एक्स न या 1 ला मल्टिप्लाय करा,
हे असेल प्लस इथं पण सेम काम करायचं आहे. रूट वाय मायनस एक्स ने इकडे मल्टिप्लाय होईल मायनस रूट वाय प्लस एक्स हे असेल. दिस इज इक्वल टू 0. आता फक्त डीवाय अपॉन डीएक्स ची टर्म तेवढी इकडे ठेवून घ्यायची डावीकडे. विदाउट डीवाय अपॉन डीएक्स पलीकडे पाठवतोय. हे असेल दिस इज इक्वल टू ही टर्म इकडे आल्यानंतर मायनस होणार. बाकी सगळ्या टर्म्स बऱ्यापैकी आहे अशाच आहेत. आता बघा इकडला छेद आणि इकडचा छेद सेम आहे. डायरेक्ट कॅन्सल करतो याला. आणि ही जी टर्म आहे आता मला फक्त इथं डीवाय अपॉन डीएक्स पाहिजे. बघा लक्षात येते का? या टर्मनं इकडे डिवाइड करायचं. मग डिवाइड करत असताना अजून एक काम करूया. हे जे मायनस आहे पुढं हे मायनस मी इथं अंशात देऊन टाकतोय. त्याच्यामुळे काय होईल जी टर्म प्लस आहे ती मायनस होईल आणि जी मायनस आहे ती प्लस होईल. चिन्ह बदलायची. हे असेल आणि इथं जशा टर्म लिहिलेल्या आहेत तशाच छेदामध्ये पण लिहितोय. आता ही टर्म इकडं उजवीकडं छेदामध्ये येणार डिव्हायडेड बाय हे असेल. बघा लक्षात आले का इथपर्यंत. मग यानं इकडे घेतल्यानंतर आता हे असं तर काही त्यांनी दिलेलं नाहीये शो दॅट मध्ये. याचा अर्थ याच्याही पुढे आपल्याला जावं लागेल. याच्या पुढे जायचं म्हणजे आता ह्याचं रॅशनलायझेशन करावं लागेल. पुढच्या स्टेपला घेतोय रॅशनलायझेशन. मग याचं रॅशनलायझेशन छेदाचं रॅशनलायझेशन ह्याचा कॉन्ज्युगेट घ्यायचा. हा त्याचा कॉन्ज्युगेट. त्यानं अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करून घ्यायचं. त्याच टर्म हे असेल. आता इथं बघा बरं सिम्प्लिफिकेशन काय होणार. अंशात तीच टर्म 2 वेळा प्रोडक्ट मध्ये आहे. म्हणजे इथं असं येणार याचा स्क्वेअर येणार आणि छेदामध्ये ए प्लस बी इंटू ए मायनस बी आहे. मग काय होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच या पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट निघून जाईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस आहे पुढची टर्म कंसाच्या आत टाका. हे असेल. तर हे अजून पुढे सोडवायचं आहे. therefore dy अपॉन dx इक्वल टू अंशात ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला वापरायचा. मग ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर येणार. पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट निघून जाईल. मायनस 2ab येणार. 2 इंटू रूट मध्ये वाय प्लस एक्स ही फर्स्ट टर्म इंटू सेकंड रूट वाय मायनस एक्स 2ab झालं हे प्लस बी स्क्वेअर याचा स्क्वेअर केला की त्याचंही स्क्वेअर रूट निघून जाईल. हे असेल.
छेदामध्ये तोपर्यंत बघा सिम्प्लिफिकेशन काय होते, वाय मायनस वाय हे कॅन्सल होईल आणि एक्स प्लस एक्स हे येणार 2x, हे त्याचं सिम्प्लिफिकेशन. तोपर्यंत छेदामध्ये अजून काय होते बघा, प्लस एक्स आणि मायनस एक्स हे कॅन्सल होईल. मग शिल्लक काय राहते बघा, वाय प्लस वाय येणार 2y मायनस 2 इंटू यांना एकाच रूट मध्ये घेतोय. ते तुम्ही मगाच्या स्टेपला घेतलं असतं तरी पण चाललं असतं, नो प्रॉब्लेम. तुम्हाला कितपत समजते त्या पद्धतीनं तुम्ही पुढे स्टेप्स पटपट करू शकताय. हे असं येईल. आता यानं सेपरेट डिवाइड करून घ्या, मग बघा कसं दिसतंय ते. 2y अपॉन 2x मायनस 2 रूट मध्ये इथे येणार वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय मध्ये 2x हे असं येणार. हे 2 कॅन्सल होईल, इथं पण कॅन्सल होईल. हे येणार वाय अपॉन एक्स मायनस, आता याला काय करतोय, हे एकाच रूट मध्ये घेतोय, एकाच रूट मध्ये ह्या अंशाला आणि छेदाला पण घेतोय. म्हणजे मग आपल्याला त्यांनी जसं विचारले तसं आपल्याला आन्सर लिहिता येईल. हे रूटच्या बाहेर एक्स आहे, ह्याला जर रूटच्या आत पाठवायचं असेल तर त्याचा स्क्वेअर करून आत पाठवा. आणि आता फक्त यानं सेपरेट डिव्हाइड करा, वाय अपॉन एक्स मायनस रूट मध्ये वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल असेल. आता त्यांनी जे शो दॅट विचारले ते जरा बघूया आपण कुठं आहे ते. बघा हे उदाहरण केवढं झाले, त्याला घेऊया तिथं आपल्या फायनल आन्सरच्या तिथं शेजारी आणि मग चेक करू आपण त्याला आलंय का नाही बरोबर ते पण. भरपूर मोठी उदाहरणं आहेत ही दिलेली, परीक्षेमध्ये कितपत येतात आणि कितपत नाही बघूयात. हे असं आहे बघा, फायनल आन्सर चेक करून घ्या, वाय अपॉन एक्स मायनस रूट मध्ये वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1. म्हणजे हे त्यांनी जे सांगितले ते आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, टर्म त्याने अशी दिलेली आहे आपल्याला, एक्स इंटू रूट 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया आता, बघूया काय काय होते. dy अपॉन dx पर्यंत जायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट 1 मायनस वाय स्क्वेअर, त्याच्या पुढे परत 1 मायनस वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह, 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy अपॉन dx प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. हे झालं पहिल्याचा प्रोडक्ट रूल झाला हा. प्लस दुसऱ्यासाठी पण असंच काम करायचं. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 असेल, परत 1 मायनस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ते येणार 0 मायनस 2x हे असेल, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज हे आहे असंच राहील. y ची डेरिव्हेटिव्ह येणार dy अपॉन dx आणि उजव्या बाजूला 1 कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. आता हे कशा पद्धतीनं ऍडजस्ट होतील टर्म जरा विचार करावा लागेल आता याच्यामध्ये. मल्टिप्लाय तरी करून घेऊया, 0 मायनस म्हणजे हे मायनस तर तसंच राहणार आहे. बघू टर्म कशा कशा काय काय तयार होतात ते. 4 मांडूया सगळं पहिल्यांदा.
इथं अंशात काय येणार बघा, -2xy हे असं येणार. छेदामध्ये येणार 2 इंटू रूट 1 - y². शिवाय इथं अजून पुढे काय शिल्लक आहे, dy/dx. ही dy/dx ची एक टर्म झाली. प्लस इथं काय फक्त रूट मध्ये 1 - y² एवढंच राहणार शिल्लक. त्यानंतर इथं काय होईल बघा, प्लस, हे इथलं प्लस लिहितोय मी. अंशात बघा काय येणार, -2xy येणार इथं. डिव्हायडेड बाय मध्ये 2 रूट 1 - x². हे या टर्मचं सिम्प्लिफिकेशन झालं. प्लस इथं पुढं काय येणार, रूट मध्ये 1 - x² इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू 0 येणार. मग आता dy/dx च्या या दोन टर्म्स आहेत बघा, यांना मी एकत्र घेणार आहे. शिवाय त्याचबरोबर हे 2 ला 2 कॅन्सल करतोय, इथलं पण 2 ला 2 कॅन्सल करतोय, आणि विदाऊट dy/dx ची हिते एक टर्म आहे, हिते एक टर्म आहे, या दोघांना एकत्र करतो. जरा बघा बरं कसं होणार, ह्यांच्यातून, ह्या दोघांच्यातून dy/dx जर मी कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहील, इथं शिल्लक राहणार -xy अपॉन रूट मध्ये 1 - y², आणि ही टर्म पुढे येणार, प्लस रूट मध्ये 1 - x². या दोघांच्यातून dy/dx कॉमन घेतलेलं आहे. परत एकदा बघा, ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, या दोघांना एकत्र केले आणि dy/dx कॉमन घेतले. प्लस आता विदाऊट dy/dx च्या ह्या दोन टर्म्स त्यांना एकत्र घेतो, आहेतच त्या एकत्र, फक्त या पद्धतीनं त्यांना आपण मांडून घेऊया. मग आता हे मायनस इथं मध्ये देतोय, -xy डिव्हायडेड बाय रूट मध्ये 1 - x². दिस इज इक्वल टू 0. आता याला आणखीन सिम्प्लिफिकेशन केलं पाहिजे. आता बघा ह्याचं सिम्प्लिफिकेशन कसं येणार आहे ते. देअरफॉर इथे येणार रूट मध्ये येणार, हा याचा लसाबी येणार √1 - y². रूटने इकडं मल्टिप्लाय करा, ती टर्म प्लस येणार आहे आणि ही मायनस येणार आहे त्याच्या पुढे. त्यामुळे प्लसची टर्म मी पहिल्यांदा लिहितोय, रूट मध्ये 1 - x². परत ह्या रूटने ह्याला पण मल्टिप्लाय केलं पाहिजे, इंटू √1 - y², आणि हे -xy हे पुढे ठेवतो, इंटू dy/dx. प्लस इथं काय होईल बघा बरं, इथं येणार √1 - x². हे असेल, या रूटने याला मल्टिप्लाय करा, इथं पण तशाच टर्म येतील, √1 - x² इंटू √1 - y² मायनस xy. दिस इज इक्वल टू 0. मग आता ह्याला, ही टर्म इकडंच ठेवतोय, याला देतोय पलीकडे पाठवून. मग हे आहे असंच इथं सगळं लिहावं लागेल आपल्याला पूर्ण. बघा परत एकदा मांडतोय, हे असेल. तर ही टर्म फक्त इकडं पलीकडे पाठवायची आहे. त्यामुळे ही टर्म इकडे आल्यानंतर मायनस पुढंच ठेवते त्याचं. हे असं दिसेल. आता इकडचा अंश आणि इकडचा अंश हा बरं सेम आहेत का?
हे काय होईल, हे डायरेक्ट कॅन्सल. ते मगाशी पण कॅन्सल करता आलं असतं, पण एवढ्या मोठ्या टर्मनं डिव्हाइड करायचं हे फार विचित्र स्टेप होते. आता हे असं दिसलं व्यवस्थित, इकडं अंशात आहे तिकडं पण अंशात आहे, हे कॅन्सल करायला सोपं जातं कम्पॅरेटिव्हली. आणि ते लक्षात पण येत. महत्वाचं म्हणजे लक्षात येणं हे जास्त महत्वाचं आहे. dy अपॉन dx इक्वल टू, हे मायनस पुढे ठेवतो, हे रूट फक्त इकडे पाठवून घ्या, रूट 1 मायनस वाय स्क्वेअर डिव्हायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे असं एकाच वर्गमुळात लिहिलं तरी पण चालते. त्यांनी काय विचारलंय प्रूव्ह दॅट बघूया आपण. बघा तसंच आहे. आपला घेऊया इथं खाली आणि चेक करू, आणि काय करावं लागलं तर ते या ठिकाणी कंप्लीट करून घेऊया. या पद्धतीनं आहे. मग असंच जर हे आणायचं असेल तर हे मायनस पुढं आहेच, एकाच रूट मध्ये घ्या. आता हे त्याचं करेक्ट फायनल रिझल्ट प्रूव्ह होते.